नमस्कार. राज्यामध्ये टी-ई-टी शिक्षकांना टी-ई-टी पुन्हा देण्याच्या प्रश्नावरून मोठा गदारोळ माजलेला आहे. शिक्षक पूर्णपणे त्याच्या विरोधात आहे. सरकारचं म्हणणं आहे, की शिक्षकांनी टी-ई-टी द्यायला पाहिजे आणि त्यांची गुणवत्ता सिद्ध करायला पाहिजे. तर मुद्दा हा टी-ई-टीचा आता कितपत मोठा आणि कितपत छोटा सगळ्यात महत्त्वाचं काय? तर अशा पद्धतीनं कुठल्या शिक्षकाला त्याची गुणवत्ता परत-परत सिद्ध करायला लावणं योग्य आहे का? कारण आता सरकारनं हा डिसिजन घेण्याच्या पाठीमागचं धोरण काय? तर मुलांची गुणवत्ता घसरते आणि ती गुणवत्ता वाढवायची असेल, तर शिक्षकांची गुणवत्ता वाढवणं गरजेचं आहे. मग त्यासाठी टी-ई-टी परीक्षा हा पर्याय असू शकतो का? आणि कुठला आमदार जो आहे अ, तर तो म्हणतो, की नाही, शिक्षकांनी जर टी-ई-टी द्यायचं नसेल, तर त्यांना सस्पेंड करा वगैरे मग त्याची जो बोलतो. आता मुद्दा काय? तर टी-ई-टी द्यायला पाहिजे का? टी-ई-टी का द्यायला पाहिजे सगळ्यांनी? तर मुळात अशी टी-ई-टीची काय आवश्यकता आहे का? सरकारचा जो उद्देशच हा असेल, की गुणवत्ता वाढ, तर गुणवत्ता वाढ परीक्षेतून होत नसते, प्रशिक्षणातून होत असते. प्रशिक्षण जे सरकारला अपेक्षित आहे, की या प्रकारची गुणवत्ता शिक्षकांच्या जवळ असायला पाहिजे. त्याचं ट्रेनिंग, प्रशिक्षण पुरवणं आवश्यक आहे, ना की परीक्षा. हां, परीक्षेचं तर आता ते क्वालिफिकेशन आहे. विथआऊट क्वालिफिकेशन किंवा जी किमान पात्रता जी होती, ती पात्रता मिळवल्याशिवाय तर शिक्षक पदावर रुजू झाले नाहीत. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं फक्त शिक्षक, शाळा आणि विद्यार्थी यांबरोबरच का प्रयोग आहेत? मग तुम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर कधी प्रयोग केलेत का? एक अधिकारी समजा यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी पास झालाय आणि प्रशासनामध्ये मग दररोज प्रशासनाचे अनागोंदीचा कारभार असतो प्रशासनाचा. मग परत-परत तुम्ही एखादा जो आय-ए-एस आहे किंवा तहसीलदार आहे, त्यांना परत एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सी परत करायला सांगताय का? तुम्ही म्हणा हे कुठलं लॉजिक आलं? मग हेच लॉजिक त्या पण पदासाठी आहे. ते तर शिक्षक आहेत. हां, ते पण शिक्षक आहेत. आणि त्यांचा एक्सपिरियन्स मॅटर करत नाही का मग? इतक्या वर्षाचा तो शिक्षक म्हणून त्यानं काम केलं. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष शिक्षक म्हणून काम करतो. त्याचा जो अनुभव आहे तो मॅटर करत नाही का मग? हां, तुम्हाला गुणवत्ता वाढ करायची आहे तर प्रशिक्षण गरजेचं आहे. ट्रेनिंग पाहिजे आहे. जी उद्देश शासनाला प्राप्त करायचे आहेत, त्या उद्देशांबरोबर बसून ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे. ना की टी-ई-टी किंवा यासारख्या ज्या परीक्षा आहेत, त्या परीक्षेच्या माध्यमातून शिक्षकांची गुणवत्ता वाढीचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे शिक्षणाबरोबर जर प्रयोग करायचे सारखेच जर चालू राहिले, तर ते खरोखरच मग शिक्षणाची दुरावस्था, नुकसान, एकंदरीत विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं दोघांचंही मनाचं खच्चीकरण होऊ शकतं. तर टी-ई-टी परीक्षा असायला पाहिजे का? नसायला पाहिजे का? तर बिलकुल असायला नाही पाहिजे. कारण एक शिक्षक जो परीक्षा देऊन आलेला होता, त्याला परीक्षा परत का द्यायला शक्यच नाही. कारण मग हाच जो कायदा आहे, तो इतर गोष्टीत पण होऊ शकतो. आता काही जण म्हणतात आमदार खासदारांना तुम्ही कमेंट बघितली, तर आमदार खासदारांना पण लागू करा वगैरे. ठीक आहे, आता आम्ही म्हणजे माझं